पंढरपुरात स्वीकृत नगरसेवक पदावर सस्पेन्स. भालके गटाचा मास्टर स्ट्रोक ठरणार का मुस्लिम चेहरा? पंढरपूर शहरात स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून इच्छुकांनी पक्ष आणि आघाड्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र या सगळ्या गदारोळात सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे ते भालके गटाचे पुढील पाऊल. पालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भालके गटाकडे एक स्वीकृत नगरसेवक पद जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग लावून वाट पाहत असले तरी भालके यांचे राजकारण हे नेहमीच बेरजेचे राहिलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर भालके गट मुस्लिम समाजाला न्याय देणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुस्लिम समाजानं पक्षीय राजकारण बाजूला ठेवत थेट तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके यांना भरभरून मतदान केलं होतं. या निर्णायक पाठिंब्यामुळेच भालके गटाचा विजय सुकर झाला हे आता उघडगुपित आहे. याच पार्श्वभूमीवर भालके गटाकडून माजी नगरसेवक मोहम्मद वस्ताद यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून त्यांची चाचपणी सुरू असल्याचं बोललं जात आहे. 5 वर्षाचा नगरसेवक म्हणून दांडगा अनुभव, मुस्लिम समाजात मजबूत पकड आणि स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या तालमीत तब्बल 15 वर्ष केलेलं सामाजिक कार्य ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. स्वर्गीय भारतनाना यांच्या पश्चातही भगीरथ भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांनी निष्ठेनं काम केलंय. परिणामी प्रणिता भालके यांच्या विजयात मुस्लिम समाजाचा सिंहाचा वाटा असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. आता भालके गट जर वस्ताद यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देतो तर तो केवळ एक राजकीय निर्णय न राहता मुस्लिम समाजाला दिलेला ठोस संदेश ठरेल, अशी चर्चा निवडणूक रंगणात रंगू लागली आहे. पंढरपूरच्या राजकारणात हा निर्णय गेम चेंजर ठरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.